Hello friends, welcome to the channel. Today we will study icebreakers from the chapter An Astrologer's Day. Icebreakers means an opening action designed to ease tension or relieve formality. Or we can say it is a topic of conversation that eases people into talking with one another. आईस म्हणजे एखाद्या पाठाला मीटिंगला सुरुवात करण्यापूर्वी अशी एक कृती की जी सहभागी असणाऱ्यांचं टेन्शन काहीसं कमी करते, त्यांची चिंता कमी करून संवादाला सुरुवात करण्यापूर्वीची जी क्रिया असते त्याला आपण आईस ब्रेकर्स असं म्हणतो. मित्रांनो, आज आपण ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डे या पाठातील आईस ब्रेकर्स पाहूया. फर्स्ट, डिस्कस विथ युअर पार्टनर अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी. व्हॉट आर युअर स्ट्रेंथ्स. आता आपल्याला आपली काही बलस्थानं, आपले काही चांगले गुण आपल्या मित्रांना सांगायचे आहेत. यात काही आपल्याला इथं दिलेले आहेत. स्ट्रेंथ्स, पेंटिंग आणि ड्रॉइंग दिलेले आहे. सो वाय डू यू फील सो. तुमची जर स्ट्रेंथ असेल पेंटिंग आणि ड्रॉइंग तर ती का आहे? कारण काय, यू कॅन व्हिज्युअलाइज अँड एक्सप्रेस. पेंटिंग आणि ड्रॉइंगच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळे प्रसंग इमॅजिन करू शकता, ते पाहू शकता आपल्या कल्पनेच्या शक्तीने आणि ते आपल्या पेंटिंगच्या माध्यमातून तुम्ही व्यक्तही करू शकता. मग आता आपण जर आपली स्ट्रेंथ आहे पेंटिंग आणि ड्रॉइंग, तर त्यासाठी आपल्याला भविष्यात करिअर काय आहेत. यू कॅन बिकम अ कमर्शियल आर्टिस्ट, कार्टुनिस्ट. तुम्हाला करिअरच्या संधी यामध्ये आहेत. एकतर तुम्ही व्यावसायिक कलाकार म्हणून, चित्रकार म्हणून कार्य करू शकता. तसंच वेगवेगळे वर्तमानपत्र, पाक्षिके, मासिके यासाठी तुम्ही व्यंगचित्रकार म्हणून सुद्धा कार्य करू शकता. देन नेक्स्ट स्ट्रेंथ इज रायटिंग. आता रायटिंगचं स्ट्रेंथ असणं किंवा आपली रायटिंग ही स्ट्रेंथ आहे हे आपल्याला का वाटतं? बिकॉज वी कॅन एक्सप्रेस अवर थॉट्स, अवर फिलिंग्स विथ अवर रायटिंग. अँड द ड्रीम करिअर काय आहेत यासाठी? यू कॅन बिकम अ पोएट, यू कॅन बिकम अ रायटर, अन एडिटर, एटसेट्रा. जर तुम्हाला रायटिंग या क्षेत्रामध्ये, लेखन या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर तुम्ही लेखक होऊ शकता, कवी होऊ शकता किंवा एखाद्या वर्तमानपत्राचे संपादकही तुम्हाला होता येईल. देन स्पोर्ट्स ही स्ट्रेंथ आपण पाहिली तर ती आपली स्ट्रेंथ असण्याचं कारण काय? वी कॅन मेंटेन अवर हेल्थ. आपण आपलं आरोग्य खेळांच्या माध्यमातून निरोगी ठेवू शकतो. आणि त्यामध्ये मग करिअर काय आहेत हे स्पोर्ट्स निवडलं तर तुम्हाला भविष्यामध्ये यू कॅन बिकम अ स्पोर्ट्समन. तुम्हाला क्रिकेटच्या संधी मिळतील, बॅडमिंटन किंवा वेगवेगळा कोणताही क्रीडा प्रकार आहे तर त्या क्रीडा प्रकारामध्ये आपल्याला स्टेट लेवल, नॅशनल लेवल आणि ऑलिम्पिक यासारख्या खेळामध्ये आपल्याला स्पोर्ट्स पर्सन म्हणून करिअर करता येऊ शकतं. त्यानंतर डान्स ही आपण जर स्ट्रेंथ पाहिली तर या डान्सच्या स्ट्रेंथ असण्याचं कारण काय? वी कॅन फील अवर सेल्फ रिलॅक्स्ड व्हेन वी डान्स. आपल्याला आपल्या नृत्याच्या माध्यमातून आनंद मिळू शकतो. आणि ड्रीम करिअर काय? त्यासाठी करिअर आपल्याला काय करता येऊ शकतं तर तुम्ही डान्सर म्हणून करिअर करू शकता. नेक्स्ट, द सीन इन अ लोकल मार्केट ऑफ अ विलेज, टाउन, सिटी इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह. पीपल विथ डिफरंट ऑक्युपेशन्स सेल देअर वेअर्स. डिस्कस विथ युअर पार्टनर द व्हरायटी ऑफ ॲक्टिव्हिटीज ॲट द लोकल मार्केट. आता इथे आपल्याला सांगायचं आहे की वेगवेगळ्या ग्रामीण भागात, शहरात एखादं तुम्ही स्थानिक बाजारपेठ पाहिली असेल तर त्या स्थानिक बाजारपेठेमध्ये वेगवेगळे व्यावसायिक आपल्या वस्तू विक्रीसाठी ठेवत असतात. तर आपल्याला त्या ठिकाणी असलेल्या ॲक्टिव्हिटी काय असतात, काय दिसतात हे सांगायचं आहे. इथं एक आपल्याला सांगितलेलं आहे सेलिंग फ्लावर्स, सेलिंग ग्रॉसरी. एक ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे की बाजारपेठेमध्ये लोक फुलं विकत आहेत. मग पुढचे आपल्याला सांगायचं आहे बार्गेनिंग विथ वेंडर्स. लोक विक्रेत्यासोबत बार्गेनिंग करताना, व्यवहार करताना दिसून येतात. शाउटिंग ऑन इच अदर. मग बाजारामध्ये काही जण एकमेकावर ओरडतातही. बाईंग व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स. मार्केटमध्ये काही फळं खरेदी करण्यासाठी ही लोक जातात. आस्किंग द रेट्स. ते बाजारामध्ये त्या वस्तूच्या किमतीही विचारत असतात. बाईंग व्हेरियस टॉईज अँड अदर आयटम्स.
मग त्या ठिकाणी तुम्हाला खेळणी खरेदी करणारेही काही व्यक्ती दिसतात किंवा इतर वस्तूही खरेदी करणारे आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट, इन अ विलेज, टाउन और सिटी, it is quite a common sight to see an astrologer sitting by the roadside with his professional equipment. Discuss with your partner and list the requirements for his trade. आता आपण पाहिलं असेल की एखाद्या गावामध्ये, शहरामध्ये एक साधारण दृश्य असते की रस्त्यावर एखादा ज्योतिषी आपलं साहित्य घेऊन रस्त्याच्या कडेला बसतो. मग आपल्याला त्याच्या व्यवसायासाठी लागणारं जे काही साहित्य आहे, त्याच्या व्यवसायासाठी लागणारं साहित्य काय काय आहे त्याची एक यादी बनवायची आहे. तर पहिलं आहे पॅरट कार्ड्स एटसेट्रा. इथं दिलेलं आहे आपल्याला की व्यावसायिक ज्योतिषी जो आहे तर तो आपला पोपट किंवा वेगवेगळे कार्ड घेऊन तो बसत असतो. मग त्याला दुसऱ्या काय वस्तू लागतील, ही विल नीड सम चार्ट्स, त्याच्याकडे चार्ट्स असावे लागतील काही. मॅट, त्याला मॅटही असावी लागेल. सेक्रेड ॲश, त्याच्याकडे विभूती वगैरे असावी लागेल. सॅफ्रन क्लॉथ्स, त्याला भगवी वस्त्र हे आवश्यक असतील. तिलक ऑन हिज फोरहेड, त्याच्या डोक्यावर तिलक असावं लागेल. ही नीड सम नेकवेअर्स, त्याला गळ्यामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारच्या माळाही घालाव्या लागतील. अँड ही विल ऑल्सो नीड ऑफ काउरी शेल्स, त्याला काही काउरी शेल्स सुद्धा लागतील, म्हणजे शंख आणि शिंपले सुद्धा त्याला आवश्यक असतील. नेक्स्ट, देर आर सर्टन अनरिजनेबल बिलीफ्स अमॉंग पीपल लिव्हिंग इन अवर सोसायटी. सर्टन कॉमन इव्हेंट्स आर लिंक्ड विथ सुपरस्टिशन्स. लिस्ट सच इव्हेंट्स, डिस्कस द सुपरस्टिशन्स लिंक्ड विथ देम अँड द मीन्स ऑफ देअर इरेडिकेशन. तर आपल्याला समाजामध्ये असलेल्या काही अंधश्रद्धा या ठिकाणी सांगायच्या आहेत. एक अंधश्रद्धा आपल्याला सांगितले, अ कॅट क्रॉसिंग युअर पाथ, रस्त्यात आडवी मांजर जाणे. तर ही एक आपल्याला इथं या ठिकाणी अंधश्रद्धा सांगितलेली आहे. आणखी असे काही अंधश्रद्धा असलेले विचार आपल्याला सांगायचे. सेकंड आपण सांगू शकतो ब्रेकिंग अ मिरर, आरसा फुटणे ही सुद्धा एक अपशकुन मानलं जातं. वेअरिंग जेमस्टोन्स ब्रिंग्स गुड फॉर्च्यून, आणखी एक अंधश्रद्धा लोकांमध्ये असते की आपण जर वेगवेगळ्या अंगठ्या वगैरे हातामध्ये घातल्या तर आपलं भविष्य उज्ज्वल होऊ शकतं. नॉट कटिंग नेल्स आफ्टर सनसेट, आणखी एक अंधश्रद्धा आहे की सूर्यास्तानंतर नखे काढू नयेत. त्यानंतर ॲडिंग 1 रुपी टू गिफ्ट्स मनी इज लकी. अजून एक अंधश्रद्धा आहे की तुम्ही जर एखाद्याला काही गिफ्ट करत असाल किंवा काही पैसे वगैरे देत असाल तर त्या पैशामध्ये 1 रुपया आणखी ॲड करणे, म्हणजे तुम्ही 10 देत असाल तर 11 करावे लागतील, 21 करावे लागतील, 31 करावे लागतील, अशी एक लोकांची अंधश्रद्धा असते. ईट कर्ड बिफोर हेडिंग आउट. त्याचबरोबर आणखी एक श्रद्धा आहे की बाहेर पडण्याच्या पूर्वी आपण दही खावं, अशी एक अंधश्रद्धा लोकांमध्ये असते. तर अशा प्रकारच्या अनेक अंधश्रद्धा आपल्या समाजामध्ये दिसून येतात आणि ह्या जर आपल्याला टाळायच्या असतील तर लोकांमध्ये शिक्षणाची आवश्यकता आहे, जागृतीची आवश्यकता आहे आणि त्याच्या माध्यमातूनच आपण लोकांमध्ये पसरलेल्या या अंधश्रद्धा दूर करू शकतो.